और ये आंखें बंद करके सेम ड्रॉ करेंगे, सेम कॉपी करेंगे। तो मैं चाहती हूँ कि आप ब्लाइंड फोल्ड पहनिए। आपण हिचा हे मास्क एकदा चेक करूया। मलाच विश्वास बसत नाही, हे मास्क पूर्ण बंद आहे, चारही बाजूने हे मास्क बंद आहे आणि तिने एकीकडे जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे वळताना दिसतोय। चॅट जीपीटी असू देत किंवा जेमिनाय आहे, हे आपल्या आयुष्याचा रोजचा भाग झालाय। मात्र पूर्वीच्या काळातल्या लोकांचा योगा असू देत, ध्यान साधना असू देत, हा त्यांच्या आयुष्यातला रोजचा भाग होता आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या आयुष्याची वाटचाल करायचे। माझ्या हातात हे जे मास्क दिसतंय, असाच मास्क आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये असतो। मात्र हे जे मास्क आहे ते वेगळं आहे, जे तुम्हाला आतली जी काही अनुभूती आहे, तुमचे इनर व्हॉइस आहे ते जागा करतो आणि तुम्हाला जे काही दुसरं जग सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधनं दिसतंय, तर ते न दिसता जे रियालिटी आहे ते दाखवणारं हा मास्क आहे। मात्र हे मास्क लावून हे सगळे मुलं रियालिटी कशी दाखवतायत आणि त्यातनंच जे आपल्या आयुष्यात असलेला रोजचा भाग, आपलं 5 जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना सोडून जे आपला इनर व्हॉइस आहे, इनर पीस आहे, तो कसा बाहेर येतोय आणि तो इंट्युशन्सली कसं काम करतायत, हे सगळे डेमो आज हे सगळे ही आर्ट ऑफ लिव्हिंगची टीम आपल्याला दाखवणार आहे। आणि कदाचित तुम्ही अवाक होऊ शकता किंवा तुम्हाला हे इंटरेस्टिंग वाटू शकतं। माझ्यासोबत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या काही कोचेस आहेत, या नेहा मॅम आहेत आणि श्रेया मॅम देखील आहेत। मॅम, हे तुम्ही सगळं करतायत, हे मुलं दिसतायत, आता सध्या व्हर्च्युअल रियालिटीचं जग आहे, मात्र ही खरी रियालिटी इथे आपल्याला बघायला मिळणार। कसे कसे डेमोज असणार आहे, काय ही प्रोसेस आहे इंट्यूशन प्रोसेस? तो इंट्यूशन प्रोसेस एक ऐसा प्रक्रिया है, जैसे आपने बोला अंतरात्मा की आवाज़, तो 6 सेंस, जैसे 5 सेंसेस से बियॉन्ड जाना। तो ये ब्लाइंड फोल्ड का काम क्या है? ये ब्लाइंड फोल्ड का काम है कि जो 5 सेंसेस है उसको बंद कर देते हैं हम। तो बियॉन्ड देखने के लिए जो 6 सेंस है उसका ये डेमोन्स्ट्रेशन है। तो बच्चे ब्लाइंड फोल्ड पहनेंगे और आंख बंद करके, जो हम बोलते हैं ना, आंखों के परे जाना, मन से पढ़ना। आंखों का काम है देखना, हमें लगता है, पर असलियत में मन देखता है, आंखें नहीं देखती हैं। मन सुनता है, कान नहीं सुनते, है ना। तो सारी प्रक्रिया मन की है। तो कैसे मन के द्वारा हम ये सब एक्टिविटीज कर सकते हैं, इसका एक प्रोसेस है अभी बस। त्याचा आपण आधी डेमो बघूया आणि याच सगळ्या इंट्युशन्सची जी प्रोसेस आहे ती देखील जाणून घेऊया। आपण जर बघितलं तर 1 ते 18 वर्षापर्यंतच ही प्रोसेस सगळ्यांना शिकता येते, कारण याची अनेक कारणं देखील आहे। ती पण कारणं आपण जाणून घेणार आहोत, मात्र त्याच्या आधी आम्हाला एक डेमो दाखवा, साधा डेमो। तो अभी हम क्या करेंगे, मैं चाहती हूँ कि आप कुछ इनके लिए ड्रॉ करिए और ये आंखें बंद करके सेम ड्रॉ करेंगे, सेम कॉपी करेंगे। तो मैं चाहती हूँ कि आप ब्लाइंड फोल्ड पहनिए। ओके, चलो स्टार्ट। मैम, इधर भी आप ड्रॉ करिए कुछ। बाप रे, आप कुछ भी लिख भी सकते हैं। तो कैसे उनको पता चल रहा है कि ये जो आपने लिखा है वो बिल्कुल वैसे है? तो मन के द्वारा, मन पढ़ता है, आंखें नहीं पढ़ती है, मन पढ़ता है। तो गोइंग बियॉन्ड द 5 सेंसेस। मी एका पेजवर साधारण स्टार ड्रॉ केलं होतं आणि दुसऱ्या याच्यावर ओम लिहिलेलं। आपण हिचा हे मास्क एकदा चेक करूया। मलाच विश्वास बसत नाही, हे मास्क पूर्ण बंद आहे, चारही बाजूने हे मास्क बंद आहे आणि तिने जसा मी ओम रेखाटला होता तसाच एक ओम मला अजून एक याच्यात करून बघायचंय। तर आपण त्याच्याकडे पण जाऊया। कुछ और कॉम्प्लिकेटेड भी लिख सकते हैं। ते झूम कर। बापरे,
मी माझंच नाव लिहिलेलं साधारण याच्यावर, शिवानी, आणि त्याने अगदी जशाच तसं मास्क वगैरे सगळं लावून दाखवलं. ही प्रोसेस कशी काम करते नेमकं. एक चौथं एक साधारण बघूया आपण. कोण आहे? ओके सोहम आप पढ़ो इसको, चलो पढ़ो क्या लिखा है. वाचून दाखवू शकतो तू. काय लिहिलं याच्यावर? नरेंद्र मोदी. बापरे. तो उसको कैसे पता ये नरेंद्र मोदी है. कसं हे कळलं तुला? मनातून एक विचार आला, तो सांगितला. ते विचार कसे येतात? आधी तुला हे कळायचं का, किंवा कशा पद्धतीने हे सगळं कळायला लागलं तुला? पहिले तर असं काही कळायचं नाही, पण जेव्हापासून इंट्युशन कोर्स केला आहे तर त्याच्यानंतर रेग्युलरली साधना मेडिटेशन करून हे येतं. काय काय प्रोसेस आहे त्याची? काय काय शिकवलं होतं तुला? पहिल्या दिवशी काय शिकवलं होतं? मग किती दिवसांनी तुला एक एक गोष्टी कळायला लागल्या? नाही, पहिल्या दिवशी शिकवलं आणि त्यानंतर जेव्हा प्रॅक्टिस घ्यायची ना तेव्हा सर्व कळायला लागलं आणि होतं. काय काय प्रॅक्टिस घ्यायचे मॅम? ते पहिले नॉर्मल होतं, कलर ओळखायचं, मग ते फ्रूट कोणतं. कोणत्या रंगात लिहिलंय मी हे? हे ब्ल्यू आहे, म्हणजे डार्क ब्ल्यू कलरचे. हे कळायला लागल्यानंतर तुझ्या आयुष्यात काय काय बदल झाले? पहिले असं अभ्यासाचा खूप कंटाळा यायचा, पण नंतर जेव्हा हा कोर्स केला तर मी एकदम फोकसने 3 ते 4 तास अभ्यास करून घेतो. सगळं स्वतःचा? हो, सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडी. तुला मनातलं वगैरे ओळखता येतं का कोणाच्या? नाही, थोडं थोडं येत. काय काय ओळखता येतं? मी आता बोलतेय, मी कोणत्या रंगाचा ड्रेस घातलाय, मी काय करते. तुम्ही तो ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे, लेफ्ट हातात एक वॉच आहे, ते अजून राईट हातात एक गोल्डन कलरचं ब्रेसलेट आहे. माझे कानातले कोणत्या रंगाचे? माझे कानातले कोणत्या रंगाचे? कानातले थोडंसं खाली होणार का? दिसत नाही. थोडंसं खाली होऊन. ते पण गोल्डन कलरचे. आणि वॉच कोणत्या कंपनीचे? टाइम काय? किती झाले? किती वाजले? फास्ट ट्रॅक कंपनीची आहे. ओ शिट. फास्ट ट्रॅकचे? हा, इथे जी लिहिलेलं आहे खाली. ते 6 आहे. म्हणजे या मुलांना जी साधना घडवली जाते त्या साधनेतनं हे सगळं बाहेर येते. किती दिवसाचा हा साधारण कोर्स आहे? किती दिवसात हे सगळं तुम्हाला इनर पीस, इनर वॉइस, हे सगळं मला पण हे शिकायला आवडेल. तो ये प्रोग्राम दो प्रोग्राम्स है हमारे. एक 4 दिन का प्रोग्राम है 6 आवर्स का, 6.5 आवर्स का, और एक प्रोग्राम है जो 3 वीकेंड्स में होता है 17 दिन का. हम इनको रोज प्रैक्टिस कराते हैं, रोज अभ्यास कराते हैं. अभ्यास क्या है? आंख में पट्टी बांधने का अभ्यास नहीं है. अभ्यास है कि पहला विचार क्या है मन में. हमारे मन में इतने सारे विचार आ रहे हैं, पर हम इतना स्ट्रेस्ड हैं कि हमें पता ही नहीं है कि हमारा मन शांत नहीं है, हम पकड़ नहीं पा रहे पहला विचार को. तो इंट्यूशन माने पहला विचार. तो आंख जब बंद करते हैं तो एक क्लैरिटी आ जाता है मन में कि ये ब्लू कलर है या रेड कलर है या ये लिखा है नरेंद्र मोदी लिखा है. तो वो विचार को पकड़ लेते हैं. आणि किती एक साधारण 15 ते 20 दिवसात पूर्ण प्रॅक्टिस करून हे सगळं येतं. क्या मुझे समझ नहीं आया. 15 ते 20 दिन में पूरी प्रैक्टिस करके ये सब आता है. कुछ बच्चों में एक दिन में ही आ जाता है, पहला दिन में ही आपको ये सब दिखने लग जाएगा. कुछ बच्चे थोड़ा टाइम लेते हैं. जैसे जैसे बच्चे की परवरिश है, जैसे जैसे बड़ा होता है बच्चा, उसका स्ट्रेस लेवल्स है उसके हिसाब से. और क्या होता है, जैसे पानी में मिट्टी है ना, तो थोड़ा टाइम लगता है मिट्टी को सेटल होने में. फिर क्या होता है, अपने आप को रिफ्लेक्ट कर पाता है. तो वैसे हर बच्चे का अलग अलग स्तर है, पर ऑलमोस्ट मैं बोलूँगी 80% बच्चों को 2 दिन में ही आ जाता है. 2 दिन में? हाँ. हे आपण ही सगळी प्रोसेस आहे ती प्राणायामाने सुरू होते, किंवा कोणत्या कोणत्या काय काय ऍक्टिव्हिटीज असतात तुम्हाला या 6 दिवसात किंवा 7 दिवसात? हा योग साधनेचाच एक भाग आहे, पण हा अशी साधना आहे जी दिसायला खूप सिंपल आहे. काही प्राणायाम आहेत, एक 8-9 प्राणायाम असतात, ध्यान असतं. बेसिकली त्यांचं मन रिलॅक्स करून ते हायर निसर्गाबरोबर आपण म्हणू शकतो की अलाईन होतं. त्याच्यानंतर त्यांची डिपेंडन्सीच राहत नाही कशाबरोबर. डोळे बंद असू देत दिसेल, कान बंद असू देत समजेल, टच फीलनी पण समजेल,
असं हे सगळं त्यांचं आपोआप सुरू होतं. हां, म्हणजे प्राणायाम ध्यानाचा हा एक भाग आहे. जी साधना आपली समजा की कॉस्मिक एनर्जी आणि याचा काही संबंध आहे की ऍब्सोल्युटली कॉस्मिक एनर्जी हायर कॉन्शियसनेस बरोबरच ते कनेक्ट होऊन ही गोष्ट सांगू शकतात. तर जेव्हा मन, जसं दीदी म्हणाल्या की जी माती सेटल झाल्यावर पाणी क्लिअर होतं, तसं मग ते दर्पणच होऊन जातं ना. माती क्लिअर झाल्यावर पाणी जे तयार होतं ते त्यांना आपोआप सगळं दिसायला लागतं त्याच्याद्वारे. मन शांत करून एकाग्रता, आपण म्हणतो मुलांना एकाग्रतेने अभ्यास कर, पण ते कसं करायचं हे आपल्याला तरी कधी कोणी शिकवलंय का? तर ती एकाग्रता ह्याच्याने आपोआप येते जेव्हा ती ही साधना करते. लहान मैं मुलं इसमें एक चीज बताना चाहूंगी कि एकाग्रता की जब बात आई, हम हमेशा बच्चों को बोलते हैं ध्यान से पढ़ो, ध्यान से खाओ, ध्यान से खेलो, ध्यान से बाहर जाना, ध्यान से बात करना, पर हमने कभी ये वर्ड ध्यान है ना, इसको कभी समझा नहीं है और सिर्फ बोला है. हाँ, उसका आगे पीछे समझ लिया है, पर ध्यान क्या है? तो ध्यान से क्या होता है, हमारे पूर्वजों ने कितना किया. अभी देखो संजय की कहानी आप सुनो, संजय की कहानी भी यही है. संजय कहीं और था और कृष्ण और अर्जुन बात कर रहे थे, उसको कैसे अंतर्दृष्टि हुई कि ये कॉन्वर्सेशन हुई, उससे तो भगवत गीता बनी. तो बच्चे भी ऐसे ही कर रहे हैं, आंखें बंद करते हैं. जैसे हमारे बच्चे हैं जो भी 7-8 साल प्रैक्टिस कर चुके हैं और डॉक्टर बन चुके हैं. मरीज जो बाहर है, पेशेंट अंदर आया नहीं है, पर डॉक्टर को पता चल गया है कि उसको क्या प्रॉब्लम है. तो ऐसे भी एग्जाम्पल्स हैं. वो डॉक्टर यहाँ पर है. पॅरेंट्स पण आहेत आणि त्यांच्याच या सगळ्या कोर्स केल्यानंतर किंवा हे सगळं शिकल्यानंतर ही डॉक्टर देखील झाली आहे. तू कसं आता हे सगळं, या सगळ्याकडे कसं बघते तू मोबाईल वापरत असेल, AI वापरत असेल, सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीज पण वापरत असेल आणि वाइस वर्सा हे पण करत असेल. तो जब मैं 15 साल की थी तब मैंने ये कोर्स किया था, और तब आर्टिफिशियल इंटेलिजेंस इतना था भी नहीं. तब हमने ये इनर इंटेलिजेंस सीखा. तो जब मैं 15 साल की थी तब मैं पढ़ाई में इतनी अच्छी नहीं थी, और ये कोर्स करने के बाद मेरा कंसंट्रेशन इतना डेवलप हुआ, इंट्यूशन इतना डेवलप हुआ कि मुझे अंदर से एक स्फूर्णा हुई कि मुझे डॉक्टर बनना है, मुझे लोगों को हील करना है. जब मैं 10th स्टैंडर्ड में थी तभी मैं लिखने लग गई थी कि क्या मेडिसिन है, कैसे मैं हील कर सकती हूँ. और जब अभी मैं बड़ी हुई हूँ, मैं 25 साल की हूँ और आज मैं डॉक्टर हूँ, और जब पेशेंट मेरे पास आते हैं उनसे पहले ही मुझे पता चल जाता है कि उनको क्या तकलीफ है, क्या मेडिसिन देनी है, उनके रिपोर्ट्स में क्या आया है, वो मुझे शेयर करते उससे पहले ही मुझे पता चल जाता है. तो हर एक शरीर अलग है, उसको कैसे पहचानना. तो मुझे प्रोफेशनली इसने इतना ज़्यादा मदद किया है. मतलब बचपन में तो किया ही है, मेरा पूरा जर्नी जो 10 साल का था इतना इजी बना दिया. पढ़ाई कभी स्ट्रेस लगा ही नहीं, कभी एंजाइटी हुआ ही नहीं. तो स्ट्रेस फ्री एग्जाम, जैसे मेडिसिन में कितना पढ़ना पड़ता है, राइट, 8-8 10-10 घंटे बच्चे पढ़ते हैं, उसी समय पे मैं वही चीज़ 2 से 4 घंटे में फिनिश कर देती थी. तो मल्टीटास्किंग कैसे करना है, एक ही व्यक्ति बिना स्ट्रेस के पढ़ाई भी कर सकता है, खेल भी सकता है, क्रिएटिव भी हो सकता है. तो पूरा जीवन कैसे आप सब कुछ कर सकते हो, एक बच्चे का जीवन इतना अनोखा हो जाता है. जी, अनेक गोष्टी आपल्याला कळतात. मात्र याच्यासाठी एक अट त्यांनी दिली आहे, 1 ते 18 एवढ्यातच शिकता येईल. मला आता हे शिकणं किती शक्य आय डोंट नो. 1 ते 18 असं का वयोगट ठेवण्यात आलं? देखो हम अडल्ट्रेटेड हो चुके हैं, हमारे में इतना एंग्जाइटी आ गया है, इतना सारा लॉजिक आ गया है कि हमारा इंट्यूशन काम नहीं करता है. बरं झालं, एखाद्याने प्रयत्न केला तर मग ते शिकता येऊ शकतं का? हाँ, डेफिनेटली प्रैक्टिस करेंगे तो बड़े लोगों के लिए अलग अलग ध्यान है. प्रैक्टिस जितना करेंगे, जितना हम शांत हो जाएंगे, जितना हम रिलैक्स हो जाएंगे. हम देखते बोलते हैं ना, कोई भी इन्वेंशन जब होता है, कब होता है? जब आराम से रिलैक्स होके सी में बैठा है, बीच में बैठा है, या कोई जंगल में बैठा है, सडनली आविष्कार होता है. और अगर आप पूछोगे उनको कि कैसे आविष्कार हुआ, कैसे कविता लिखी तुमने, तुम बोलोगे पता नहीं कहाँ से आया, बस कहाँ से आया, आइडिया आया. तो आइडिया इन्फॉर्मेशन है ना. अभी भी आप मीडिया चैनल से हैं, इन्फॉर्मेशन है, पर अगर मैं अभी अपना फोन लूंगी और लिखूंगी ABP न्यूज, तो वो डाउनलोड हो जाएगा. कहाँ है इन्फॉर्मेशन? ABP न्यूज तो कहीं नहीं लिखा है, उसको हम डाउनलोड कर लेते हैं. वैसे रेडियो चैनल है, कोई भी फ्रीक्वेंसी अगर हमको पकड़ना है, उसमें ट्यूनिंग करना है, पकड़ लेते हैं. वैसे मुझे लगता है इंट्यूशन का भी एक चैनल है कॉस्मॉस में, कॉन्शियसनेस में. यस. तो जब वो ट्यूनिंग हो जाती है, ऐसे प्राणायाम्स हैं जो छठी इंद्र को जागृत करते हैं, 6 सेंस. तो जैसे बोलते हैं ना 6 चक्रा, ये आज्ञा चक्रा इज रिस्पॉन्सिबल फॉर अवेयरनेस एंड अलर्टनेस. तो सृजनात्मकता के लिए या अवेयरनेस अलर्टनेस के लिए जो प्राणायाम हम करते हैं. अब प्राणायामा क्या है? प्राणा माने एनर्जी, यामा माने दिशा.
तो ये प्राणायाम जो हम सिखाते हैं वो दिशा यहाँ जाती है ना, उसकी एनर्जी वहाँ बैठती है, एंड दिस इज द सीट ऑफ अवेयरनेस बोलते हैं। तो शास्त्र में भी ये लिखा है, और हमारे पूर्वज लोग यही करते थे, ध्यान करते थे, और आयुर्वेदा का ज्ञान आ गया, ध्यान करते थे, और पुष्पक विमान आ गया, किसी ने उनको बताया नहीं है, भूगोल शास्त्र कहाँ से आया, है ना। तो ये सब हमारे एजुकेशन सिस्टम में ऑलरेडी था, पर गुरुदेव इसको पुनर्जीवित कर रहे हैं, और हम चाहते हैं कि भविष्य में हर बच्चा जो 5 से 18 साल का है उसको ये विद्या मिले, ये ज्ञान मिले, ताकि वे खुद से बैठ करके अपने आप में एक्झॅक्टली अजून काही डेमो घेऊया आपण. एबीपी माझाचीच एक बातमी तिला वाचायला लावूया. तुम्ही कुठलीही ओपन करू शकता. आत्ताच काही वेळापूर्वी झालेली ही बातमी आहे. महापालिकेच नाही तर आता हे ती वाचून दाखवणार आहे. तिला आपण देऊया आणि याच्यातनं तिचा एक डेमो देखील बघूया. सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर शक्ती अशी दाखवू पुन्हा डोकेवर काढणार नाही, असा गर्भवीत इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. महापालिकेचा नाही, महाराष्ट्राचा सुद्धा आहे, आम्ही तो काबाजी करून, असे हे उद्धव यांनी निक्षून सांगताना राज यांच्यासोबत युतींचे संकेत दिले. उद्धव ठाकरे यांनी मराठेतर ब्राह्मणातील कोकणातेतर असं कोणताही भेदभाव न करता मराठी म्हणून एकजूट दाखवा. आपली ताकद एकजूटसाठी असली पाहिजे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. वरती हे तू वाचतीये, हे तुला कसं कळतंय की हाच शब्द आहे किंवा हेच आहे? मला इंट्युशन येते. काय काय आधी कशी प्रोसेस झाली तुझी, हे सगळं कशी शिकलीस तू? पहिले आम्ही कलर्स ओळखायचे, मी ड्रॉइंग करायला शिकली, त्याच्यानंतर राईट आणि रीड करायला शिकली. आणि कुठली आहेस प्रॉपर कुठली आहे? मी जळगावची. आई बाबा ह्यांना काय वाटतं आता तुझ्याकडे हे सगळं बघून? त्यांना पहिले मी अभ्यासामध्ये इतकी हुशार नाही होती, आणि इंट्युशन झाल्यानंतर मला असं अभ्यास करायला मन लागतं. पहिले मला नाही लागायचं. स्ट्रेस फ्री झाली, आणि त्यांना पण खूप आनंद वाटतो की माझी मुलगी असं पण करू शकते. पण जर बघितलं तर एक आधीचे आपले योग गुरु जे होते, जो योग आहे, जे प्राणायाम आहेत आणि जे व्यायामाचे जे काही प्रकार आहेत, अंतर्मन आहे, याच्याकडे सगळं दुर्लक्ष करून आपण एका छोट्या मोबाईलच्या आहारी जाऊन तिथल्या दुसऱ्या जगात जगतोय. मात्र आपला इनर व्हॉइस इतका स्ट्रॉंग आहे, जो आत्ताच आपण बघितलाय, आणि हाच इनर व्हॉइस स्ट्रॉंग करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग काम करतंय. प्रत्येक मुलाला याची त्याच्या आयुष्याचं नवी एक दिशा देण्यासाठी गरज तर आहेच. मात्र टेक्नॉलॉजी कितीही समोर गेली तरीही तुम्ही एक सक्षम आहात, आणि तुम्ही तुमच्यातला इनर व्हॉइस जनरेट करून तुम्ही काहीही करू शकता, हा विश्वास देणारा आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचा हा छोटा कोर्स आहे. मात्र तुमच्या आयुष्यातला एक वेगळा कलाटणी देणारा देखील कोर्स ठरू शकतो. कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.